नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय। पूर्वाचं बिंग मात्र प्रेक्षकांनो सत्या मंजू पुढे फुटणारे, कारण की पूर्वाने चक्क आता डॅडी साहेबांसोबत बोलताना तिला कुणी बघितलंय आणि डॅडी साहेब अशी आवाज दिली आणि इकडे मात्र त्या पूर्वाचं मिशनच फुटलंय। होय प्रेक्षकांनो, मंजू आता तात्यासाहेबांच्या घरी असते। तिकडून आता सत्या मंजूला भेटून निघणारच असतो। शिडी जी लावून ठेवली त्या शिडीवरून प्रेक्षकांनो बघून आता इकडे तात्यासाहेब आणि पूर्वा शॉक होतात। ही शिडी इथे कुणी लावली? मंजूच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण आत्ताच तात्या रूममध्ये येऊन गेला आणि पुन्हा जर तात्या बिल्डिंगच्या खाली आला तर मात्र तो सत्याला पकडून देईल। आता आपण ज्या काही कामासाठी इकडे आलो ते सगळंच फ्लॉप होऊन जाईल, सगळा प्लॅन आपला फेल होईल असं मात्र मंजूला वाटत असतं। इकडे सत्या म्हणतो, वाघमारे कशाला काळजी करताय? अहो मी तात्यासाहेबांच्या काय डोक्यावर मिऱ्या वाटून इथून निघून जातो की नाही बघा। सत्याला मात्र फुल कॉन्फिडन्स असतो। सत्या हळूहळू शिडीवरून उतरतो। इकडे मंजूला मात्र भीती वाटलेली असते, जर आता कोणी पकडलं तर आपलं काही खरं नाहीये। सत्या मात्र आता मंजूला इकडे बाय बाय करतो, पायऱ्यावरून उतरून पटकन निघून जातो। होय प्रेक्षकांनो, व्यवस्थितपणे तो आता खाली उतरून गायब झालेला असतो। मंजूकडे पाहत असतो, त्याला मात्र जा वाटत नाही, परंतु आता इकडे अजून बलमाला देखील वाचवायचे, कारण बलमा सत्याचा जो काही प्लॅन होता तिकडे बलमा मात्र तात्यांच्या गुंडांच्या ताब्यात आहे। आता मात्र त्यांच्या पुढे तो साडी काय घालून नाचतोय, भजन काय करतोय, काय काय तमाशे करतोय। बलमा मात्र आता जास्त वेळ टिकणार नाहीये हे त्याला माहिती पडतं। सत्याने मंजूला इकडे बाय करून प्रेक्षकांनो तो निघाला आणि मंजू म्हणते, पटकन जा, बलमा भाऊजीला घेऊन निघ तिथून। सत्या देखील धावत पळत जातो आणि तेवढ्यात तात्याचा आवाज येतो आणि तो म्हणतो त्याला दडून राहणं गरजेचं असतं। तो आता भिंतीच्या आड लपतो। पूर्वा आणि तात्या दोघं बोलत असतात। पूर्वा तात्यासाहेबांना म्हणते, डॅडी साहेब मला वाटतं की आपल्या घरात नक्कीच चोर शिरलाय आणि आता मात्र मी मंजूच्या रूममध्ये देखील पाहून आलो ग, कोणी नाही आहे बबडे तिकडे, कोण शिरलेलं असणार आहे? पूर्वा म्हणते, डॅडी साहेब हे बघा, तुम्ही आता इकडे दारू पिलात म्हणून तुमच्या गोष्टी ना लक्षात येत नाही आहे, थोडं कमी पीत जा ना। पण मला मात्र पुरता डाऊट आहे, मी एक पोलीस ऑफिसर आहे डॅडी साहेब, माझी शंका कधीही चूक निघत नाही। तात्या मात्र म्हणतात, बबडे तुला वाटतंय ना, मजा बघून ये जा। आता मात्र सत्या त्यांच्या खूप जवळ असतो। प्रेक्षकांनो सत्याला जबरदस्त धक्का बसलाय, कारण तात्या आणि पूर्वा चक्क सोबत आता ते दोघांचं बोलणंही सत्याने ऐकलंय। सुरुवातीला त्याच्या कानावर विश्वासच त्याचा बसत नाही। त्याला आधी प्रश्न पडलाय, पूर्वा इथे कशी, तेही तात्यासाहेबांना ती डॅडी साहेब का म्हणते, आणि पूर्वा एकदम नॉर्मल पंजाबी ड्रेसवर नाईट ड्रेसवर होती। त्यामुळे आता प्रेक्षकांनो पूर्वा तात्याचं काहीतरी नातं आहे हे मात्र आता इकडे सत्याच्या समोर आले। पूर्वा लगेच म्हणते, डॅडी साहेब मी तुम्हाला सांगते, आपल्या घरात चोर शिरलाय, आता त्याचा छडा लावणं आपल्याला खूप आवश्यक आहे। सगळं असं म्हणतात तात्या म्हणतात, हे बघ बबडे तू काळजी करू नको बरं, चल आता ती शिडी लावली आहे ना तिकडेच मी जातो, मी शिडीवरूनच जातो। तोपर्यंत प्रेक्षकांनो आपला सत्या देखील आता इकडून गायब झालेला असतो। पूर्वा तात्या दोघं बोलत असतात। तात्या म्हणतात, अगं बबडे असं कधीच झालं नाही, तात्याच्या घरात घुसायची कोणाची हिंमत आहे, तू काळजी करू नको। मला वाटतंय का बबडे, मी दारू पितो आणि मला काही हे मला सगळं कळतं ग, मला खरंच आता सवय या गोष्टींची। पूर्वा मात्र बोलत असते, इकडे सगळं सत्याने ऐकलेलं असतं। त्याच्या कानावर त्याचा विश्वासच बसत नाही। इकडे पोलीस स्टेशनमध्ये जी करप्ट व्यक्ती होती तीच तात्यासाहेबांना मदत करणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, ती मात्र पूर्वा पाटील मॅडम आहे हे मात्र सत्याला कळले। होय प्रेक्षकांनो, पूर्वा ही तात्यासाहेबांची पोरगी आहे हे मात्र आता समोर आलेलं असतं। खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे पूर्वाला मात्र पुरता डाऊट आलाय, ती अजूनही म्हणते, नाही डॅडी साहेब नक्कीच कोणतरी आहे। पण आता तात्या तिला म्हणतात, अगं तू आता काही काळजी करू नको बरं, जा तू जाऊन झोप आणि मलाही झोपू दे, या विषयावर आपण उद्या बोलू, असं माझ्या घरात कोणीही घुसू शकत नाहीये। पण प्रेक्षकांनो पूर्वाचं अजिबात लक्ष लागत नाहीये। तिला नक्की माहिती आहे की त्या झाडामागे खांबाच्या पलीकडं नक्की तरी लपलेलं आहे आणि तिकडे मात्र आपला सत्यादादा असतो। जर का पूर्वा थोडी पुढे आली ना प्रेक्षकांनो तर मात्र तिने सत्याला पकडलंच असतं। तात्या तिला पुढे जाऊच देत नाही। अगं बबडे खूप रात्र झाली आहे बाळा, जा बरं आराम कर, झोप आता, किती टेन्शन घेतेस ग, आता तू टेन्शन घेऊ नको बरं, रिलॅक्स राहा। तात्या आतमध्ये जातात। इकडे पूर्वाही जाते, पण पूर्वाच्या मनातला डाऊट काही जात नाहीये। इकडे मात्र बलमा अजूनही नाचत असतो, काय काय ॲक्टिव्हिटी तिकडे करून दाखवतो आणि मनात म्हणतो, सत्या तू जर आता आला नाहीस
ना तर माझं काही खरं नाही रे बाबा. हे आता मला तर साडी काढून सोडणार आहेत हे लोक. सत्या लवकरात लवकर ये. आणि तो साडी पदर डोक्यावर काय काय तमाशे करत असतो, वेगळे वेगळे डान्स करून दाखवत असतो. सगळेच आता बलमाची टिंगलटवाळी करतात. त्यांना माहिती आहे की ही एक बाई आहे, त्यांना माहितीच नाही आहे की हा बलमा आहे म्हणून. आता महिला तमाशात काम करणारी आहे म्हणून आता सगळे माणसं तिच्या भोवताली म्हणजेच बलमाच्या भोवताली उभे असतात. ते सुद्धा नाचत असतात. बलमासुद्धा काय काय करून दाखवतो. सत्याने आता लांबून उभं राहून अशी काही शिट्टी मारली आहे ना, आणि रात्रीच्या वेळी कोण शिट्टी मारली म्हणून तात्याचे सगळेच लोक इकडे तिकडे पळतात. कोण शिट्टी मारते, कोण शिट्टी मारते, तेवढ्यात प्रेक्षकांनो चोर चोर म्हणून आता मात्र त्यांना भीती वाटते. सगळे आता शिट्टीच्या बाजूने पळतात आणि तेवढ्यातच आता आपला बलमा मात्र सटकतो. सत्याने बरोबर बलमाला जागा करून दिली आहे. भिंतीच्या पलीकडून उडी मारून आता बलमा निघालेला असतो. सत्याला कळले आणि तिकडेच आता बलमा सत्या दोघं भेटतात आणि गेटच्या जवळून पळून जातात. इकडे मात्र प्रेक्षकांनो गेट उघडून गेट बाहेर जेव्हा पलायन झाले, अक्षरशः बलमाने साडी वर करून प्रेक्षकांनो असा काही धूम ठोकलेला असताना खरंच खूपच हास्यास्पद सीन आपल्याला दाखवला गेला. ते जे गुंड आहेत, सत्याने आता तोंडावर रुमाल बांधलेला असतो. सत्या देखील पळ काढतो आणि इकडे मात्र भिंतीच्या पलीकडे उडी मारतो. आता बलमा गेटच्या बाहेर येतो. सत्या बलमा एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा तात्याच्या बंगल्यामधून स्वतःची सुटका झाली म्हणून ते आता रिलॅक्स असतात. आता मात्र ते घरी पोचतात. मंजू मात्र फोनच वाट पाहत असते त्यांची, पोचलात की नाही, पोचलात की नाही. तेव्हा सत्या म्हणतो सगळं व्यवस्थित आहे. मला अशी खतरनाक बातमी समजली आहे ना वाघमारे. मंजू म्हणते काय सत्या, प्लीज सांग ना, काय बघितलंस तू, काय ऐकलंय का? सत्या म्हणतो की तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये जी करप्ट व्यक्ती आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नाही. आज तात्याच्या घरात मी तिला बघितलंय. मंजू म्हणते काय बोलतोय सत्या, तू डोकं चांगलं आहे ना तुझं? सत्या म्हणतो वाघमारे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, पूर्वा पाटील मॅडम आहे, पूर्वा मोहिते पाटील. तेव्हा ती म्हणते काय, पूर्वा मोहिते पाटील? सत्या काय बोलतोयस तू? सत्या म्हणतो होय वाघमारे, पूर्वा ही तात्यासाहेबांची मुलगी आहे. कारण आज जेव्हा मी तुला भेटून खाली आलो ना, पूर्वा आणि तात्यासाहेब मला दिसले. पूर्वाच्या हातामध्ये छत्री होती, ती नाईट ड्रेसवर होती आणि चक्क तात्याला तिने डॅडी साहेब म्हणून आवाज दिला. आता मात्र वाघमारे तुम्हाला बसला का नाही धक्का? मंजू म्हणते सत्या काही झालं तरी आपल्याला मात्र आता यांना सोडायचं नाही आहे. आता तर आपल्याला एक गोष्ट कळली आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे ती फाईल मात्र नेमकी कुणी हलवली आहे? मालिनी आणि फाईल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे आता काम चालूच ठेवावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की पूर्वा आणि तात्या यांच्यातलं नातं जर आपल्या दोघांना माहिती आहे हे त्यांना कळू द्यायचं नाही आहे. त्या दोघांमधलं नातं काय आहे हे नेमकं आपल्यापर्यंत अजूनपर्यंत पोचलेलं नाही ना, ही गोष्ट आपण आता सिक्रेट ठेवू. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण बरोबर ही गोष्ट आता त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. त्यामुळे आपलं हे मिशन रद्द झालं नाही पाहिजे, ही मात्र काळजी घे. सत्या म्हणतो वाघमारे तू खरंच स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. मंजू मात्र म्हणते सत्या मला सगळं कळतंय, पण तू आहेस की माझ्या मदतीला? तू आहे, जयदीप भाईजी आहेत, बलमा आहे, सगळेच आहेत. सत्या म्हणतो बरोबर आहे, माझा जीव इथे राहत नाही आहे, तुझ्या फोनची वाट पाहत असतो मी. मंजू मात्र म्हणते सत्या तू येऊ नको रे, जेव्हा मी तुला फोन करेल ना तेव्हाच तू येत जा. आणि आता आपल्यासमोर तात्यासाहेब आणि पूर्वा यांचं नातं आलं आहे, म्हणजे ती फाईल देखील याच घरामध्ये नक्की कुठेतरी आहे. अजून तर मला काही दिसलेलं नाही आहे, पण या गोष्टीचा फायदा तर मी घेणार आहे सत्या. त्या मानिनीपर्यंत आधी मी पोचणार आहे. घरामध्ये मी CCTV सुद्धा चेक केले, पण मला काही सापडलेलं नाही आहे. त्यामुळे आता मिशन रद्द करून काही उपयोगाचं नाही आहे. उलट आपण अर्ध्या मिशनमध्ये आलो आहे आणि आपल्याला इतकं मोठं सत्य कळलं आहे. आता मात्र ज्या गोष्टीसाठी आपण इकडे मरमर करत होतो ना तेच आपल्याला कळणार आहे. सत्या म्हणतो ठीक आहे वाघमारे, तुम्हाला जसं वाटतं ना तसं करा, पण अलर्ट राहा. तात्या एक नंबरचा बदमाश माणूस आहे. पूर्वाच्या तावडीत जर तुम्ही सापडला, त्यांना जर कळलं की तुम्हाला दिसतं, तर मात्र ते तुम्हाला जिवंत सोडणार नाही आहे. जिथं माझी मदत लागली फक्त एक मेसेज करा, मी लगेच हजर होतो. आता मात्र प्रेक्षकांनो मंजूला मात्र आता इकडे शोध लागणार का? मानिनीचा शोध ती कसा लावणार? आणि सगळं मालिकेत येणारे अपडेट, येणारे ट्विस्ट ऐकून घ्यायचे असतील मित्रांनो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.